एक कन्सल्टंट ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आय स्पेशलिस्ट आहे आणि मी वेंचर हॉस्पिटल पिंपळे निलक इथली मॅनेजिंग डायरेक्टर पण आहे. हॉस्पिटल हे पिंपळे निलकमध्ये असलेलं एक 100 बेडेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. 1000 दिवस आमचे पूर्ण झाले आहेत. आम्ही हे हॉस्पिटल जेव्हा चालू केलं, वेंचर हॉस्पिटल चालू करण्यामागचं सगळ्यात प्रामुख्याने आमचं उद्देश होतं पेशंट केअर. अफोर्डेबल पेशंट केअर आणि गुड पेशंट केअर, ज्याच्यामध्ये आम्ही सगळ्या प्रकारच्या सुविधा, सगळ्या प्रकारच्या अत्याधुनिक ट्रीटमेंट आणि सुविधा पेशंटला अफोर्डेबल कॉस्टमध्ये देऊ शकू, अशा उद्देशाने हॉस्पिटल आम्ही चालू केलं. मी जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोस्कोपी सर्जन आहे. वेंचर ही संकल्पना बेसिकली जन्माला आली ती फक्त अफोर्डेबल ट्रीटमेंट आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात ही सगळी वैद्यकीय सेवा अवेलेबल करण्याचा आमचा प्रयत्न होता. फॉर्च्युनेटली 1000 दिवस झालेले आहेत. तुमच्या आमच्या सगळ्याच्या सहकार्याने हे उपक्रम बऱ्यापैकी तरलेला आहे. सगळ्यात महत्वाचं, वेंचरचा जो मोटो होता की अफोर्डेबल कॉस्ट, वी हॅव अचिव्ड इट टू ग्रेटर एक्सटेंट. बऱ्यापैकी ते आम्हाला जमलेलं आहे आणि पेशंटच्या आवाक्यातली वैद्यकीय सेवा आम्हाला देता आली आहे. मी कन्सल्टंट ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन वेंचर हॉस्पिटल पिंपळे निलक इथं काम करतो. बेसिकली आयडिओलॉजी चालू अशी झाली की मागच्या वर्षभर आम्हाला जवळपास आता 1000 दिवस झालेत या हॉस्पिटल आम्ही रन करतो आहे. याच्यामध्ये जेव्हा आम्ही आमचा डेटाबेस बघितला की ठीक आहे 1000 दिवस झालेत मान्य, पण आता याच्या पुढे काय, याच्या पुढे आपण आता काहीतरी अजून वेगळं केलं पाहिजे. तर आम्ही जेव्हा आमचा डेटाबेस बघितला त्याच्यामध्ये एक अंदाज आला की साधारण 42% लोक हे जिरियाट्रिक पॉप्युलेशन मध्ये आहे, म्हणजे वय वर्ष 65च्या पुढे. आता जिरियाट्रिक पॉप्युलेशन मध्ये बरेचसे मल्टिपल अडचणी असतात, म्हणजे मोतीबिंदू आहे, त्याच्यामुळे दिसण्याचा त्रास, हड्डी नरम झालेली असते, फ्रॅक्चर्स होतात, गेट रिलेटेड प्रॉब्लेम, बॅलन्स रिलेटेड, त्यांचे इमोशनली जरा थोडंसं ते वीक झालेले असतात, सगळ्याच गोष्टी असतात. फायनान्शियली ते कोणावर तरी डिपेंडेबल असतात त्यांच्या सर्व ट्रीटमेंटसाठी. तर म्हणून वी डिसाइडेड की आपण काहीतरी जिरियाट्रिक पॉप्युलेशनच्या हिशोबाने, सर्व आपल्या आजी आजोबांच्या हिशोबाने काहीतरी प्रोग्राम लॉन्च केला पाहिजे. तर त्यासाठी आम्ही ग्रँड पेरेंट केअर म्हणून प्रोग्राम लॉन्च करतोय. या प्रोग्रामला बेसिकली 3 व्हर्टिकल आहेत. एक व्हर्टिकल ज्याच्यामध्ये आम्ही वाजवी दरामध्ये काही ना काही त्यांचे ब्लड टेस्ट, त्यांचे ऑर्थोपेडिक कन्सल्टेशन, त्यांचे एक्सरेज, जे काही नेसेसरी आहेत, असं साधारण पॅकेज आम्ही 2 तयार केलेले आहेत. त्या साधारण पॅकेजमध्ये आपण त्यांना ते इन्व्हेस्टिगेशन वगैरे करून देणार, ज्याच्यामध्ये ब्लड टेस्टच्या व्यतिरिक्त आपलं 2D इको, ट्रेडमिल टेस्ट वगैरे हे ते सगळे पण हळूहळू सगळे ते वाढत जाणार आहेत. दुसरा त्याच्यामध्ये एक व्हर्टिकल असणार आहे, जे आपण त्याला वेंचर दृष्टी इनिशिएटिव्ह म्हटलेलं आहे. आपण बघत असतो कॅटरॅक्टच्या सर्जरीची कॉस्ट ही तुम्ही चूज करत असलेल्या लेन्समुळे वाढली नाही पाहिजे. हॉस्पिटल लेन्सची जी काही कॉस्ट असणार, जी पेशंटच्या डोळ्यात स्पेसिफिक अमाऊंट, हॉस्पिटलला त्याच्यामधून कुठलंही काहीही मार्जिन नाही पाहिजे आहे एक्स्ट्रा. त्यांना काहीच जास्त एक्स्ट्रा पैसे कमवायचे नाहीत. आम्ही सेम सर्जरी करणार आहोत तर हॉस्पिटल सेमच कॉस्ट घेईल. लेन्सची कॉस्ट जी पेशंट चूज करेल, तर त्याच्यासाठी पण आम्ही एक पॅकेज लॉन्च करणार आहे. त्याची पण माहिती तुम्हाला पुढच्या 2-4-5 दिवसामध्ये देऊच. आणि तिसरं त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह असणार आहे संवाद. संवादमध्ये म्हणजे बेसिकली आपण सगळ्यांशी बोलणार. कोणाशी बोलणार? आपण ग्रुप करणार आहोत 10 ते 15 वृद्ध लोकांचे, ज्यांना आपण ही मेंबरशिप देणार आहोत. ते सर्व लोक येतील, आपण ऍज अ राऊंड टेबल म्हणून सगळ्यांशी बोलणार. मग त्यांचे अगदी बेसिक प्रश्न असतील की घरामध्ये मी खाण्यापिण्याचं काय, किंवा मला म्हणतात की कॅल्शियमची गोळी घेऊ नका, किडनी स्टोन होतील, किंवा म्हणतात कॅल्शियमची गोळी घेऊ नका, हृदयामध्ये ब्लड वेसल्स वरती कॅल्शियम साचेल. तर हे जे सगळे कॉमन मिथ असतात ना, हे सगळे कुठं ना कुठं आपण यांना मोडता घातला गेला पाहिजे. तर त्या हिशोबाने संवाद म्हणून आम्ही हा उपक्रम राबवणार आहे. त्याच्यामध्ये ऑर्थोपेडिशियन्स, ऑफ्थॅल्मोलॉजिस्ट, नेफ्रो, जनरल सर्जन, डायबिटीज स्पेशलिस्ट, कार्डियक स्पेशलिस्ट, हे सर्व त्याच्यामध्ये बसणार. त्यांच्यासोबत ही मीटिंग्स असणार. आपण एक मीटिंगचा सेशन साधारण 1 ते 1 तासाचा ठेवणार, विच वुड रिअली बी हेल्पफुल फॉर द कम्युनिटी. तर आपल्याला बेसिकली ह्या 3 गोष्टी करायच्यात, स्पेसिफिकली सेंटर टुवर्ड्स जिरियाट्रिक केअर. कारण आता ही पॉप्युलेशन पुढे इंडियामध्ये वाढायला लागली आणि युजली सध्याच्या घडीला सिच्युएशन अशी आहे की इंडियातनं घरामधले कोणीतरी तरुण बाहेर गेलेत की आमची प्रगती झाली. ही सगळी प्रगती होते, मान्य आहे. पण घरामध्ये जे 65, 70, 72 वयामध्ये जे वृद्ध आहेत ते घरी एकटे पडलेत.
त्यांच्याकडे लक्ष नाहीये सध्याच्या घडीला, असं बऱ्याच वेळेस बघायला मिळतं. त्याच्यामुळे प्रामुख्याने त्यांना ह्या गोष्टीची मदत व्हावी, की जरी त्यांची मुलं US UK मध्ये असले तरी तुम्ही तिथं आहात, पण तुमची काळजी घ्यायला आम्ही इथं आहोत हे त्यांना समजलं पाहिजे. तर त्यासाठी आपण हा प्रोग्राम लॉन्च करतोय. काळजी घेण्याची सुरुवात आपण संवाद मधून सगळ्यांना आपण सांगूयात. त्यांच्यासाठी आपण काही ना काही सर्व पॅकेजेस जे लॉन्च करतो आहे त्यातनं 100% त्यांना मदत होईल. आणि बाकी या सर्व गाईडन्स देण्यासाठी आम्ही तर आहोतच. व्यतिरिक्त याच्यामध्ये एक टोल फ्री नंबर पण असेल जो तुम्ही डायल करा आणि व्हेंचर हॉस्पिटल तुमच्या मदतीला 100% येणार लागलीच. सो वी आर ऑलवेज देअर. व्हेंचर इज ऑलवेज देअर.